नमस्कार, माझी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण बाराखडी लिहायला शिकलो. बाराखडी लिहिण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागतात. मग ही स्वर आणि त्यांची जी चिन्ह आहेत ते आपण परत त्यांचा सराव करणार आहोत आणि त्यानंतर आपण 2 अक्षरी शब्द लिहायला वाचायला शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण स्वर आणि त्यांची जी चिन्ह आहेत त्यांचं आधी आपण वाचन बघूया. कोणती चिन्ह कशी लिहितात ते आपण बघूया. तर बघा, यामध्ये अ स्वर दिला आहे, त्यासाठी कोणतंही चिन्ह नाही. आता दुसरं आहे आ. आसाठी बघा, त्याला काना म्हणजे एक स्टँडिंग लाईन दिली आहे, एक उभी अशी लाईन दिली आहे, ज्याला असं म्हटलं जातं काना म्हटलं जातं. परंतु आता शाळेमध्ये बऱ्यापैकी त्याला आची मात्रा असे शिकवलं जातं. आता त्यानंतर बघा ई, ही छोटी ई, त्याला पहिली वेलांटी, ह्रस्व वेलांटी असे म्हणतात. आता ही आहे ई. आता ई जी आहे ती त्याच्यामध्ये बघा दीर्घ वेलांटी, दुसरी वेलांटी असे म्हटलं जातं. आता ऊ बघा, आता यामध्ये बघा ऊ. आता ऊची मात्रा बघा, ऊ म्हणजे ह्रस्व उकार आहे, त्यासाठी आपल्याला पहिला उकार द्यायचा आहे. हा दुसरा ऊ जो आहे त्यासाठी आपल्याला दुसरा उकार द्यायचा आहे, त्याला दीर्घ उकार असे म्हटलं जातं, दीर्घ ऊ असे म्हटलं जातं. आता ए बघा, एसाठी एक मात्रा द्यायची आहे. ज्या अक्षर येणार त्याच्या डोक्यावर आपल्याला एक मात्रा ठेवायची आहे. ऐ, ऐसाठी बघा 2 मात्रा आपल्याला ठेवायच्या आहे. आता ओ, ओसाठी बघा, ओसाठी एक काना आणि एक मात्रा आपल्याला द्यायची आहे. आता त्यानंतर बघा औ, औसाठी एक काना आणि 2 मात्रा आपल्याला द्यायच्या आहेत. त्यानंतर बघा अम. अम म्हणजे अ वर अनुस्वार दिलेला आहे. बघा, याच्यामध्ये अ वर अनुस्वार दिलेला आहे, जो आपण तुम्ही मुलं टिंब असे म्हणतात, त्याला काय म्हणतात मराठीत, अनुस्वार. मग ह्या अ वर जेव्हा त्याला अनुस्वार असे म्हटले जाते. त्यानंतर बघा आहा. आहा म्हणजे अ नंतर 2 टिंब आहेत, त्याला विसर्ग असे म्हटले जाते. आता 2 नवीन स्वर जोडले गेलेले आहेत बाराखडीमध्ये आणि त्याला आता 14 खडी असे म्हटले जाते. ते स्वर आहेत अ वर बघा अर्धचंद्र दिला आहे, त्याला ॲ असे म्हटले जाते. आणि अ ला काना देऊन अर्धचंद्र दिला जातो, त्याला म्हणजे एक काना एक अर्धचंद्र, त्याला अ असे म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या बाराखडीमध्ये आता 2 स्वरांना मिसळले गेले आहेत, जोडले गेले आहेत आणि आता तुमची बाराखडी 14 खडी झालेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही जी बाराखडी आहे या बाराखडीचा आधार घेऊन आपल्याला, या 14 खडीचा आधार घेऊन आपल्याला लिहायला आणि वाचायला शिकायचे आहे. यानंतर आपण 2 अक्षरी शब्द वाचणार आहोत आणि लिहिणारसुद्धा आहोत. आता आपण काना मात्रा नसलेले 2 अक्षरी शब्द बघणार आहोत. तर तुमच्या पुढे स्क्रीनवर 2 अक्षरी शब्द दिले आहेत, ते आपण वाचन करूया. कळ, चढ, मळ, धर, सन, घर, ढग, रस, चल, वळ, वन, मन. अशा प्रकारे बघा, असे बरेच शब्द आहेत जे तुम्हाला स्वतः व्यंजनांच्या मदतीने तुम्हाला बनवता येतील. मग असे 1 अक्षरी शब्द सुरुवातीला तुम्ही प्रयत्न करा आणि हळूहळू तुम्हाला असे 2 अक्षरी शब्द तुम्ही सुरुवातीला बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हळूहळू तुम्ही 3 अक्षरी शब्द बनवा, 4 अक्षरी शब्द बनवा. नंतर काना असलेले, मात्रा असलेले शब्दसुद्धा तुम्हाला सहज बनवता येतील. धन्यवाद.